आता आम्ही निघतो मुंबईसाठी। भाऊबीजीमध्ये आम्हाला काही टाइम भेटला नाही कामाच्या याच्यामध्ये। कसं आमचं जसं सांगतो शनिवारच्या दिवशी लिंबू मिरचीचे जे कामं आमचे चालू असतात तर त्याच्यामुळे वेळ भेटला नाही। आता मी आणि माझी बायको आता निघायला लागलोय। चले बाई टाइम झालाय। ही आमची पोरं गावाई उठून सुटून आहे ना बॅट बॉल खेळत असतात। कुठं खेळत असतात? मैदानात जाऊन। हे बघा यो कवा आला ना इकडं चालू होऊन जाते बॅट बॉल खेळायचं। हा हे बघा नुसता फोर्सिक मैदानात जात नाही। आता माझी बायको आली तर आता आम्ही लोक निघतोय। चला मुलगीला नाही न्यायला लागलोय, मुलीला आणि मुलाला इथेच ठेवून चाललोय। त्यामध्ये आता मोठी गाडी घेऊन जायचं म्हणलं तर खूप टाइम वेळ होतो। आपली मस्त टू व्हीलर घ्यायची आणि रपारप निघायचं। ट्रॅफिक असलं काय असं एक साईड होऊन त्यांनी पटापट निघायचं। चला खूप उशीर होते आता आपण वाटत बघत राहूया। खंडाळ्याचा इकड तिकडचा व्ह्यू बघत राहूया। चला मग व्हिडिओ पूर्ण बघत राहा। चला निघूया। आता जस्ट मी आता कामशेतच्या इथं आलेला आहे। त्या इकडचं हिरवगार डोंगर बघून तर मला तर काय एकदम हे नाही झालं, सुचलंच नाही काय तर मी जागा आपल्याला शूट करायला पाहिजे। एकदम मस्त हिरवगार डोंगर दिसत होतं। त्याच्यानंतर थोडंसं आलो ब्रिजच्या थोडं इकडं पुढे वरच्या साईडनं आपली गाडी निघताना मी बोललो चला आकाशातलं पण आपण थोडंसं शूट करून घेऊया। मस्त निळं काळसारखं आभाळ इकडून घेऊन आलेला आहे। खूप छान दिसतं इकडं एकदम म्हणजे खूप भारी व्ह्यू दिसायला लागला। तर त्याच्यानंतर भावांनो असं आभाळ भरून आलेलं पण आपण काही सोबत छत्री काही सोबत सामान काही घेतलं नाही। अजून पुढं आलो मयूरचे जसं आलो कारला या गावाच्या इथं आपण तर पावसाची जे चालू केलं पावसाने थोडं करताना पूर्ण बाबा कुठं उभारायला पण जागा नव्हती आणि काहीच नव्हतं। तर कसं तर करता थोडं पुढं आलं तर एक साईडला गाडी थांबवली मी आणि नंतर एक साईडला चला बोललो आसरा घेतला। आणि खेकडं बघचे ना मित्रांनो, खेकडं बघा पावसामध्ये खेकडं काय मी पहिल्यांदा तर असं बघितलं का खेकडं गवतं का असं जमा करून घेऊन चालल्या काही समजेनाच। बोललो जरा घेऊन करून दाखवतो अजून थोडं। हे बघा खेकडा समोर एक दिसतोय, अजून एक खेकडा दाखवतो तुम्हाला समोरच्या साईडला बेळा तर थोडंसं पुढं आहे बघा। दिसला का तुम्हाला खेकडा? आहे बघा तिकडं तोंड करून आहे तो आणि गवते त्यानं काहीतरी तो असा जमा करत होता। दाखवतो एकदा वापस तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या साईडून वापस एक खेकडा ते लाकडं दिसतात ना कोपऱ्यात इकडं बघायची ना तुम्ही त्या साईडून पण एक खेकडा दिसतोय बघा। खेकडा बाहेर यायला लागेल काय माहित असे गवत सरी जमा करून आहे ना असं बेळामध्ये तो घेऊन जात होता। खूप सारे पाऊस जसा चालू झाला ना खूप सारे असे खेकडे बाहेर आले। जसं आपण खेकडे खात नाही का म्हणजे आम्हाला चालतच नाही खेकडे खायचं। नाहीतर शॉपिंग असतो ना खेकड्याचं तर ते सोडलं नसतं 10-15 घेऊन गेलो असतो सोबत। असला पाऊस यायला लागला आता काय चालू झालाय। पूर्ण लांब करून ट्रॅफिक झाल्यात म्हणजे काय पावसाने गंमत झाली एकदम। अजून मळवीमध्ये चाललेलं आहे असली लांब करून ट्रॅफिक आहे बघ। कसली ट्रॅफिक आहे बाबा। निघलो थोडंसं पुढं एक विराईचं मंदिर आहे समोरच्या साईडला बघा। पूर्ण ट्रॅफिकच आहे। आता पुढं निघलो म्हणून आम्हाला ट्रॅफिक नाही इथं। तर बोललो खंडाळा घाटामध्ये आलतो आणि सेल्फी पॉईंटच्या इकडे बघचे ना दूर तर बघा मित्रांनो काय असं सुंदर सारखं दिसायला जसं स्वर्गामध्ये आपण पिक्चरामध्ये जसं बघितलं असेल असे साईटून ती लोक असे धुरे सोडतात त्या हिसाबा त्यात बरोबर हिसाबाने धुरे कशी निघाल्यात बघा। डोंगराच्या आजूभोवतीने ते खूप गर्दी होती ते तिकडं शूट करायला पण वेळ होता। त्याच्यानंतर आम्ही बोललो चला खालच्या साईडचा व्ह्यू काढूया
ज्या साईडला बुट्ट जसं आपण मका म्हणतो ना, मका ते सरबत लिंबू पाणी त्यांनी सगळी गोष्ट इथं भेटते. लोक मस्त मनोरंजन करत होते आपलं. खूप छान दिसत होता इकडचा व्ह्यू. त्याच्यानंतर नाश्ता बिष्टा करून घेऊया. बाबा पावसामध्ये भिजलो एकदम. आणि त्याच्यानंतर आम्ही नेहमी काय करतो, जसं खंडाळा घाट उतरलो त्याच्यानंतर आम्ही आहे ना, हे मागच्या साईडला असं हॉटेल दिसतं तुम्हाला, हे हॉटेल निसर्ग हॉटेलपाशी आम्ही थांबतो. रोड टचिंगलाच आहे. खालच्या बाजूने आलो ना आपण खोपोली लागते आपल्याला, आणि वरच्या साईडून आलो ना खंडाळा लागतो. खंडाळा तसा उतरला, या माकड बिकड तर एवढे आहेत तिथं ना. बघा माकड बघा पहिले, एवढे माकड आहेत तिथं. खायला बसलो ना असे लागतात माग. हे बघा, बायकोला पण भूक लागलेली आणि मला पण लागलेली. तिने बसल्या खात, तर मी सध्या इथं आहे बसले. हे बघा, गाडी समोर उभा केली आणि इथं नाश्ता करून निघलो. आता पुढे आता आम्ही चाललो. मस्त वातावरण. खोपोली आता उतरतोय. इथलेलो होतो मस्त गारगार झालतो पूर्ण. वडापाव पण घेतले आम्ही. वडापाव पण खाल्लं, मस्त गरम गरम झालो. आणि आता सध्या निघलो. आता खोपोली येते. आता चला आता पुढचे अजून थोडेसे बघूया व्ह्यू. तर गाईस आता सध्या बघा एवढ्या मध्ये पोहोचलो. पॅन्ट जास्ती भिजलेली म्हणून पॅन्ट सध्या आता हाफ पॅन्ट आणि घाटी मस्त निकाले. सांगतो मला गाडी चालू वैतागलो एवढं मी. तर आता व्हिडिओ काढायसाठी जास्त वेळ पण होता. मोबाईल कॅमेरा आपलं बोललो, मोबाईल काढायचा म्हणलो, व्हिडिओ शूट करूया. पाऊस चालू. वापस बोललो मोबाईल काढायचं शूट करायला, पाऊस चालू. रस्त्याने पाऊस, ट्रॅफिक. वैताग आला. बोललो बाबा कसं तसं करत आता 9 वाजले ना रे. 9 वाजले. सकाळी दुपारच्या 2 वाजता निघलेलो होतो मी पिंपरीवरून. आपल्या कल्याणला पोचता मला 9 वाजले पाक. आता सकाळी माझ्या घरी आलो. आता बायकोला तिच्या घरी सोडलं मी. तिच्या आईकडे गेली आणि माझ्या घरी आलेलं आहे. तर जरा जेवतो आणि खूप जमलेलो. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तर बघितलंच ना. पाऊस ट्रॅफिक. मळवी जसं आलं, मळवीच्या इथं आपलं जे एकविराईला आपण जातो तसं तिकडनं जी ट्रॅफिक लागलेली होती ना, तर कमीत कमी 2 किलोमीटरवर लाईन लागलेली. 2 किलोमीटर लाईन एवढी ट्रॅफिक होती. त्यानंतर कसं करत आलो खोपोलीला. आपल्या समजा खंडाळा घाटामध्ये तिथं ट्रॅफिक. तिथं एक समजा 15 मिनिटाचा टाइम गेला तिथं. त्यानंतर आलो खोपोलीला ट्रॅफिक. याला आलो आपलं नेरळ साईडला आलो, तिथे ट्रॅफिक. त्याच्यानंतर म्हणलं आपला बदलापूर रोड जे आहे, कल्याण सिलपाटाचा रोड आहे हाजी मलंगच्या इकडचा, तिथे ट्रॅफिक पाऊसनी टाइम खूप घालवला. चला मग आता मी वैतागलोय. आता खूप वैतागलेलो आहे. घरच्यांना माहित नव्हतं काय मी येणार आहे म्हणून आलो गपचूप मध्ये. तर जरा भाजी बिजी सर्व जेवण सपून गेलं. तर भाव गेला आता हॉटेलमधून पार्सल आणायला पनीरची भाजी. मस्त पनीर भाजी त्यांनी खातो. आपले आता व्हिडिओ खूप मोठे होत चालले आहेत. तर आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. वापस एकदा सर्वांना जय महाराष्ट्र आणि सर्व नाथपंथी डवरी समाज बांधवांना आदेश. चला बाय बाय.